जय जगदंब. नमो आदेश. दरवेळेला आपण काही ज्ञानवर्धक व्हिडिओ आणतो, काही धार्मिक विधीचे व्हिडिओ सांगत असतो, काही विधी दाखवत असतो. परंतु आज एक आनंदाची बातमी अशी की माझ्या 2 गुरुलेकी अर्थातच माझ्या महिला शिष्या, एकीचं नाव आहे अलकाताई बांदल, दुसरीचं नाव आहे उल्काताई बालगुडे, दोन्हीही राहणार पुणे. यांनी चक्क आज माझ्यासाठी या ठिकाणी हा सेरेंजेमचा बेड आणलेला आहे. हा बेड याच्यावरती झोपल्यानंतर पूर्ण शरीराला एक प्रकारची हीट मिळते आणि उष्णतेमुळे पूर्ण बॉडीचे रक्तभिसरण असेल, स्नायू असेल ते मोकळे होतात असं त्यांनी मला सांगितलं. आणि खास माझ्यासाठी जवळपास एवढी महागडी वस्तू, त्यानंतर एक पोटाला लावण्यासाठी बेल्ट, रात्री झोपताना डोळ्याला लावण्यासाठी एक बेल्ट, याशिवाय काही पाण्यामध्ये टाकून घेण्याचे प्रॉडक्ट, असं भरपूर काही त्या साहित्य घेऊन आल्या. मुळामध्ये मला कौतुक सुद्धा वाटलं. म्हटलं माझ्याकडे जी लाखोनी पब्लिक येते ती नेहमी स्वतःच्या कामासाठी येते, पर्सनली माझा कोणी एवढा फारसा विचार करत नाही. नेमकं बुवा तुम्हाला असं का वाटलं की माझ्यासाठी तुम्ही एवढी महागड्या वस्तू घेऊन आल्या आहात? तर त्यांनी जे काही सांगितलं ते ऐकून मला खरंच मनापासून आनंद वाटला की माझ्यासाठी सुद्धा विचार करणारं कोणीतरी आहे, किंवा मी ज्या महिलांना माझ्या लेकी म्हणतो तर लेकींचाही गुरुबापामध्ये तेवढाच जीव गुंतलेला आहे याची पोचपावती मिळाली. कशासाठी त्या दोघींनी हे सर्व आणलं आता आपण त्यांच्याच तोंडातून ऐकूया. जय जगदंब. जय जगदंब. आदेश. भाऊंना ह्याच्यासाठी आणलं की ते रात्रंदिवस स्वतःची काळजी घेत नाहीये, जेवणाची नाही, झोपण्याची नाही. ते झोपून सुद्धा लोकांचे प्रश्न सोडतात, एवढी काळजी घेतात. आणि आम्ही आमच्या आई वडिलांच्या नंतर ते आमच्या आई वडील आहेत, म्हणून आम्हाला इतकं काळजी वाटते त्यांच्याबद्दल. त्यासाठी आम्ही हा बेड आणलेला आहे. हा बेड आणि भाऊंनी हे वापरावा असे वाटतील. भाऊंकडे खूप प्रचंड गर्दी असते आणि भाऊंना म्हणजे थोडासा आराम करण्यासाठी वेळ नाही भेटत, त्यासाठी आम्ही हे आणले. भाऊंची काळजी वाटते म्हणून आम्ही हे बेड आणलेला आहे. आणि नमो आदेश. स्वतःसाठी ते कधीच विचार करत नाही स्वतःचा, आणि त्याच्यासाठी म्हटलं जाऊ दे थोडा तरी त्यांना आराम घेता येईल त्याच्यावर, आईला आणि त्यांना. मग त्यामुळं ते दिले त्यांना भेटवस्तू.